त्याच्यामध्ये कसं वापरलं एकदम लागवड केली त्याच्यानंतर हे केलं ड्रिचिंग केली इगरची त्याच्यामध्ये कोणतं औषध विगर अच्छा हां त्याच्यामध्ये आपलं रोग बुरशीनाशी टाकलं आणि इगर त्याची ड्रिचिंग केली सेटिंग झाली झाडाची व्यवस्थित त्याच्या बादमध्ये मग चांगला फुटवा गिटवा फांटे गिंटे निघाले त्यावरून एक फवारणी घेतली अच्छा याची विगरची फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा काय केलं परफेक्ट आणि टॅप्सूल गोळ्या त्या गोळ्या टाकून सिनी व्हायरससाठी ही एक फवारणी घेतली. अच्छा तुम्हाला फरक काय वाटला म्हणजे तुम्ही विगर वापरल्यावर टॅप्सिलच्या गोळ्या वापरल्यावर तुम्हाला काय जाणवलं प्लॉटमध्ये की म्हणजे वेगळं काय वाटलं? वेगळं म्हणजे समजा इगर वापरल्यानं जी पानावर कलर आहे जी हिरोपणा गडदपणा ती भरपूर येऊन जाते हो आणि ते भरपूर जर आला तर समजा इगिन फिगिन एकदम गडद रट पाना पडत नाही पडते कुठल्या कवळ्या पानावर तर कवळ्या पानावर पडल्या फवारणीमधून आपण दुसरी काही बुरशीनाशक काही कीटकनाशक वापरली तर इगरनं काम केलं दुसऱ्या औषधानं दुसरं काम केलं व्यवस्थित पडायला त्याच्यात काय आपलं अडचण नाही. आता तुमच्या मते जिओ लाईफची जेवढी काही औषधं आहेत हो चांगले म्हणजे तर आपण वापरलेले तेवढे चांगले आहेत पूर्ण काही आपल्या औषधाची माहिती नाही तुमच्या कंपनी जेवढे वापरले तेवढे चांगले आहेत कारण 4 ते 5 वर्षाला आपण इगर वापरतो 5 वर्षापासून वापर हो ठीक आहे चालते धन्यवाद.